हरि ओम. पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील दुसऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, तयाचे बिसाट शब्द. याचा भाग पहिला. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. संतांच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द हा वेदासमान परमपवित्र, साधकांना मार्गदर्शक समजला जातो. श्री ज्ञानेश्वरी, श्री दासबोध, नारदीय भक्तिसूत्र, हरिपाठ, मनोबोध, ब्रह्मसूत्र, योगसूत्र अशा अनेक ग्रंथांवर स्वामी प्रवचन करीत. सत्संगात साधकांच्या प्रश्नांना उत्तरं देत. साधकांच्या मेळाव्यात गुरु शिष्यांचा सुखसंवाद चालत असे. दिवसभराच्या कार्यक्रमात, प्रवासात स्वामी सहज काही विचार बोलून जात. त्यांच्या मुखातून आलेली काही विचार मौक्तिकं या प्रकरणात संकलित केलेली आहेत. आपल्याला जी शक्ती परमेश्वर देतो तिचा योग्य वापर आपण करत गेल्यास तो आणखी शक्ती देतो. संत अशीच शक्ती मिळवत जातात. त्याचा परिणाम असा होतो की समोर येणारी व्यक्ती नकळत त्यांच्यापुढे नम्रच होते. आपण खूप मोठं व्हायचं तर प्रकृती बाजूला सारून सर्वांविषयी अत्यंत प्रेमभाव ठेवून राहावं. अनेक डबकी असली तरी प्रेमसागराला अशी भरती यावी की त्यानं सर्व डबकी भरून जावी. प्रेम हेच परमेश्वराचं रूप आहे. कुणाबद्दलही कसलाही गैरसमज नसावा. मन अगदी स्वच्छ ठेवावं. साधकाला जीवनात कोणी शत्रूच नसावेत आणि समजा अशी 10-5 माणसं असलीच तर ती व्यक्ती समोर आल्याबरोबर मागचं सर्व विसरून त्याच्याशी अत्यंत प्रेमानं वागावं. अंतरी सावध असावं. आपल्या तोंडून अधिक उणा शब्द बाहेर पडणार नाही याविषयी दक्षता घ्यावी. गैरसावध राहिलो तर मात्र नकळत मनावर झालेले त्या व्यक्तीबद्दलचे राग, द्वेष, मत्सर आदी विकार आपल्या शब्दातून प्रगट होण्याची शक्यता आहे. ते टाळावे. समर्थ तर म्हणतात, दुर्जनांना सज्जनांपेक्षा महत्त्व द्यावं म्हणजे ते शांत राहतात. दुर्जन प्राणी समजावे, परी ते प्रगट न करावे. सज्जनापरी आळवावे, महत्त्व देऊनी. कोणी एका ठिकाणी बसून साधना करतो, कुणाची हिंडून साधना चालते. सर्व प्रकारचे आदर्श आपल्याकडे होऊन गेलेत. आपल्या प्रकृतीला जी मानवेल ती साधना करावी. मी आपला एका ठिकाणी बसून साधना करतो. स्वामी स्वरूपानंदही एका ठिकाणीच राहिले. लग्न वगैरे जाता जाता होणाऱ्या गोष्टी आहेत. त्यात काही विशेष नाही. पण त्या एका दिवसासाठी लोक हजारो रुपये खर्च करतात. आता या दोघांचं परवा लग्न झालं. मी त्यांना म्हटलं, हनीमून वगैरे काही नाही, उगाच भटकंती करायची नाही. लग्न झालं ना आता, मग घरातच आनंद, बाहेर काय आहे. पण त्यांनी ऐकलं, तिकीट काढलेलं रद्द केलं. बरोबर आहे की नाही चिमण्यानो? खरा आनंद आहे परमार्थामध्ये. पण परमार्थाची जाण लोकांना नाही, समज नाही आणि कुणी समजावून सांगणार नाही. स्वप्नात जे दिसलं त्याच्या खाणाखुणा पटल्या तर त्याला दृष्टांत म्हणावं, नाही तर ते स्वप्नच. तुकोबांना स्वप्नात अनुग्रह झाला हे खरं आहे. स्वप्नात त्यांना जे दृश्य दिसलं ते त्यांनी जागृतीत आल्यावर त्या गावी जाऊन पाहिलं. तिथं त्यांना सद्गुरूंची समाधी दिसली. म्हणजे त्यांना तसा अनुभव आला म्हणून ते स्वप्न खरं म्हणायचं. एक साधिका संत मीराबाईंचा अभंग म्हणते, जोपर्यंत परमेश्वराशी भेट नाही तोपर्यंत देह मन बुद्धी व्याकुळच राहणार. जीवाची आत्म्याशी भेट झाली, आत्मदर्शन झालं की जीव तृप्त होतो. मग आत्मा आपल्या ओळखीचा, आपल्या परिचयाचा होतो. अनेक जन्मांचा हा विरह होता. असा विरह सहन करत असताना जर सद्गुरू भेटले, त्यांनी मार्ग दाखवला आणि
सद्गुरूपदिष्ट मार्गानं आपण साधना केली तर मग आत्मदर्शन होतं. मीराबाईंच्या भजनाचा हाच अर्थ आहे. इथं कृष्ण म्हणजे आत्मा. त्या आत्ममंदिरात आलं की जीव शांत होतो. देह मनबुद्धीला ज्या वेदना होत्या त्या शांत झाल्या म्हणजे आता देह मनबुद्धी कशीही असो, जीवाचं दुःख संपलं. मी त्या सर्वांपासून अलिप्त आहे हा बोध झाला. भक्ताला जिथं पोहोचण्याची इच्छा होती तिथं तो पोहोचला. काही भजनं वरवर पाहता शृंगारिक वाटतात, पण आत पूर्ण बोध असतो. आज एवढंच. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्छिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.